त्याचं नाव घेतल्याबरोबर तरुण जाता येत असेल, ज्याची रचना इतकी सुंदर आहे, तो किती सुंदर, किती सुंदर. विदुर काका मैत्रेय मुनींना म्हणतात, भागवतातला भाग आहे सुंदर, संवाद आहे फार छान. विदुर काकांनी मैत्रेय मुनींना विचारावं, मला असं वाटतं कधी कधी कशाला बरं हे सगळं निर्माण केलं असेल देवा, काय त्याला या ठिकाणी असं वाटावं की त्याने सगळं निर्माण करावं. पण तक्रार आहे विदुर काकांच्या. विदुर काका म्हणतात, बनवलं तर बनवलं, असं सगळं भेदयुक्त काय बनवलं. कोणी काळा बनवला, कोणी गोरा बनवला, कोणी दानशूर बनवला, तर कोणी कर्निष्ठ बनवला. एखादा उदार असावा, एखादा कंजूस असावा, एखादा सात्विक असावा, एखादा फारच निकृष्ट असावा, असं का. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया मैत्रेय मुनी स्मित हास्य करतात. विदुर काका छान तक्रार मांडली तुम्ही, हे असं का, हे तसं का, पण मालकाचा कोण मालक आहे का. स्वच्छंद गती तेश्वरा, तो मालक आहे, त्याला असं वाटलं बनवावं, पण किती सुंदर बनवलं बघा ना. हेच तर त्याची सुंदरता आहे. म्हटले कशी, एकाच बागेत एकाच प्रकारची फुलं असतील तर काय शोभा असते का. वेगवेगळी फुलं आहेत म्हणून फुलात फुलं आहेत, वेगवेगळं देणं माणसांना नाही म्हणून माणसात माणसं आहेत. माणसाला एकाच सगळं दिलं असतं तर माणूस माणसातच राहिला, त्याची गुंफड. ज्याला गाता येत नाही त्याला गाणारा बरोबर ठेवावं लागतं, त्याला पुढे पुढे करावं लागतं. माणूस माणसाजवळ जातोय विनिमय म्हणून, पूर्ण असतं तर कशाला गेला. इथं जर चांगलं कार्याचं कीर्तन आलं एखाद्याला, मला कशाला बोलवलं असतं तुम्ही, अजून विनिमय म्हणून मला बोलवताय. मिरचीचे बी लावावे, कारल्याचे बी लावावे, कारल्याच्या बिला कारलं कडू येतं, मिरचीच्या बिला मिरची तिखट येते, ऊसाच्या कांडीला ऊस गोड येतो. मग सांगा बरं, एकाच मातीत एकाच पाण्याने एकाच खताने ऊसाची कांडी गोड लागते, मिरचीची बी तिखट लागते, कारल्याची बी कडू लागते. मग देवानंच हे बनवलं, मग सुंदर का कटू. म्हटले फार सुंदर आहे. ही सुंदरता आहे महाराज. मग बनविण्यात जर एवढी सुंदरता असेल तर तो किती सुंदर असेल, फार सुंदर महाराज.
रामानंद स्वामी एका गल्लीतून चाललेले आणि एक वेश्या शृंगार करून गॅलरीत बसले आणि शिष्यासह चालल्याच्या नंतर त्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि थबकल्याच्या नंतर शिष्य मंडळीच्या लक्षात आलं ही आपली जागा नाही थांबण्याची, थांबू नये, निघून जावं. पण महाराजांनी तिला पाहिल्यानंतर जागेवर थांबलेले आणि बाकीचे शिष्य जाण्याचा प्रयत्न करतायत. महाराज आपण गेलं पाहिजे, आपली थांबण्याची जागा नाही. त्या वेश्येनेही महाराजांना पाहिलं आणि ते खाली येते, कारण संत दर्शन वाया जात नसतं. खाली आल्यानंतर तिने दर्शन घेतलं आणि विनंती केली, महाराज तुम्ही इथं थांबू नये, ही तुमची थांबण्याची जागा नाही आहे, तुम्ही इथून निघून जा. असं म्हटल्याच्या नंतर टचकन महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. माये तुला असं वाटलं का मी तुझ्याकडे पाहत उभा राहिलो? म्हटली मलाच वाटलं असं नाही, सगळ्या शिष्यांना विचार. या सगळ्यांना असंच वाटलं की तुम्ही माझ्याकडेच पाहिलं उभा राहिला. म्हटली वाटलं असेल, पण खरं सांगू तुला पाहिल्याच्या नंतर एक भाव माझ्या मनात असं झाला, तू एवढी सुंदर आहे तर तुला बनविणारा माझा परमात्मा किती सुंदर असेल. मी त्या सौंदर्यात त्याच्या त्या रूपामध्ये मला समाधी लागली, क्षमा असावी. सौंदर्य महाराज. आणि मग त्याला पाहिल्याच्या नंतर या ठिकाणी जे जीवन घडतं ते गोपिकेचं जीवन आहे. देखीला डोळा बैसला म्हणे तो जीवदनी उच्चारे. अजून काय काय तिच्या जीवनात घडलं ते अभंगाच्या तिसऱ्या चरणात